वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. श्रोत्यांनो, अधिक मास महात्म्य अध्याय पहिला याची कथा आपण आता ऐकणार आहोत. अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास किंवा मलमास असेही म्हणतो, या मासाचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. चला तर मग या पवित्र महिन्याचे महात्म्य सांगणारी ही पहिल्या अध्यायाची कथा आपण ऐकूयात. कोणत्याही पवित्र ग्रंथाची किंवा कथेची सुरुवात ईश्वराच्या स्मरणाने होते. या अध्यायाच्या सुरुवातीला साक्षात सृष्टीचे पालन करते भगवान नारायण, ज्ञानाची देवता माता सरस्वती, नर नारायण ऋषी आणि पुराणाचे रचनाकार महर्षी वेदव्यास यांना अत्यंत आदराने कोटी कोटी नमन करूयात. ईश्वराच्या या वंदनेमुळे कथेचे पठन आणि श्रवण करणाऱ्याच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतात. कथेची सुरुवात होते ती नैमिषारण्य नावाच्या एका अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य तीर्थक्षेत्रापासून. हे अरण्य इतके पावन होते की तेथे आल्यावर मनातील सर्व वाईट विचार नष्ट होत असत. या अरण्यातून पवित्र गोमती नदी वाहत होती. याच नैमिषारण्यात शौनकादी 88,000 ऋषीमुनी एकत्र आले होते. हे ऋषीमुनी गृहस्थाश्रम आणि संसाराचा त्याग करून तेथे आलेले होते. परमज्ञानी आणि नेहमी ईश्वराच्या चिंतनात मग्न असणारे हे ऋषी संपूर्ण जगाचे कल्याण व्हावे, मानवाचे दुःख दूर व्हावे आणि सर्वांना सद्बुद्धी मिळावी या महान उद्देशाने त्यांनी तेथे एक विशाल आणि दीर्घकाळ चालणारा यज्ञ सुरू केला होता. यज्ञकुंडातील पवित्र अग्नीच्या ज्वाला आणि आकाशात जाणारा यज्ञाचा धूर संपूर्ण वातावरण शुद्ध करत होता. यज्ञ चालू असतानाच सर्व ऋषीच्या मनात एका गोष्टीची मोठी चिंता सतावत होती. ते एकमेकाशी चर्चा करू लागले की आता कलियुगाची सुरुवात झाली आहे. या कलियुगात राहणारा मनुष्य अत्यंत अल्पायुषी म्हणजेच कमी आयुष्याचा असेल, भाग्यहीन, क्रोधी, लोभी आणि अधर्मी असेल. लोक देवाचे नाव विसरून स्वार्थात मग्न होतील. मानसिक चिंता, आजारपण आणि गरिबी यामुळे मनुष्य नेहमी दुःखी राहील. अशा स्थितीत या कठीण युगात सामान्य माणसाचा उद्धार कसा होणार? त्याला मोक्ष कसा मिळणार? सर्व ऋषी मानवजातीबद्दलच्या करुणेने व्याकुळ झाले होते आणि या समस्येवर काहीतरी ठोस उपाय शोधत होते. ऋषींची ही चर्चा सुरू असतानाच तेथे परमज्ञानी, महापुराणाचे वक्ते आणि महर्षी व्यास यांचे लाडके शिष्य श्री सूतजी महाराज यांचे आगमन झाले. श्री सूतजीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडुला होता. साक्षात ज्ञानाचा सागर आपल्या दारात आलेला पाहून शौनकादी ऋषींना अत्यंत आनंद झाला. सर्व ऋषी आपापल्या आसनावरून उठून उभे राहिले. त्यांनी सूतजींना साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी सूतजीचे पाय धुवून त्यांना अर्घ्य दिले. त्यांच्या गळ्यात फुलांचे हार घातले आणि त्यांना एका उंच, सुंदर आणि पवित्र अशा कुशाच्या आसनावर सन्मानाने बसविले. श्री सूतजी आसनावर स्थिर झाल्याच्या नंतर शौनकादी ऋषींनी हात जोडून अत्यंत नम्रतेने त्यांना विचारले, हे महाभाग सूतजी, आपण सर्व शास्त्रीय वेद आणि 18 पुराणांचे ज्ञाते आहात. आपण आम्हाला नेहमी मोक्षाचा मार्ग दाखवला आहे. आज आमच्या मनात संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी एक मोठी शंका आहे. या घोर कलियुगात मनुष्य पापाच्या अंधारात बुडून जाईल. व्रतवैकल्य किंवा कठीण तपश्चर्या करणे कलियुगातील माणसाला शक्य होणार नाही. त्यामुळे कृपा करून आम्हाला असा एखादा अत्यंत सोपा, सुलभ आणि कमी वेळात मोठा फळ देणारा उपाय सांगा किंवा व्रत सांगा, ज्याच्या केवळ श्रवणाने माणसाची सर्व पापे नष्ट होतील आणि त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. ऋषींचा हा परोपकारी प्रश्न ऐकून सूतजीच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य आले. ते म्हणाले,
हे ऋषीवर्यो, तुमच्या मनात संपूर्ण विश्वाबद्दल जी दया आहे ती पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे. तुम्ही मानवाच्या कल्याणासाठी खूप मोठा आणि गुह्य असा प्रश्न केलेला आहे. आज मी तुम्हाला असे एक व्रत आणि कथा सांगणार आहे जे व्रतामध्ये उत्तम आहे आणि साक्षात भगवान विष्णूची कृपा मिळवून देणारे आहे. सूतजी पुढे म्हणाले, मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती नवीन नाही. हाच प्रश्न पूर्वी देव ऋषी नारदांनी साक्षात भगवान विष्णूंना विचारला होता. तेव्हा भगवंताने नारदजींना अधिक मासाचे म्हणजेच पुरुषोत्तम मासाचे महात्म्य सांगितले होते. हाच तो महिना आहे ज्याला लोक मलमास म्हणून हिणवतात, पण भगवान विष्णूंनी त्याला आपले स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव देऊन सर्व महिन्याचा राजा बनवले आहे. या महिन्यात जे लोक विष्णूची भक्ती करतात त्यांचे दारिद्र्य आणि दुःख 7 जन्मासाठी नष्ट होते. पुढे श्री सूतजी महाराजांनी सांगितले, अध्याय 2 मध्ये विष्णू आणि नारद यांचा पवित्र संवाद सविस्तरपणे मी तुम्हाला ऐकवणार आहे, ज्यामध्ये अधिक मासाची उत्पत्ती कशी झाली आणि त्यांचे नियम काय आहेत हे सांगितले आहे. तर पहिल्या अध्यायामध्ये आपण श्री सूतजी महाराजांनी जी कथा सांगितली आहे ती आपण श्रवण केलेली आहे. पहिल्या अध्यायाची फलश्रुती, महत्त्व आणि विष्णू नारदजीचा संवाद हे आपल्याला अध्याय 2 मध्ये ऐकायला मिळेल. हे सर्व ऐकून ऋषीच्या मनातील चिंता दूर झाली आणि ते अत्यंत एकाग्रतेने पुढील कथा ऐकण्यासाठी सज्ज झाले. तर श्रोत्यांनो, अधिक मास अध्याय 2 कथा ही आपण पुढील व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. तर अशा प्रकारे अधिक मास महात्म्य सूत शौनक संवादाचा पहिला अध्याय पूर्ण झाला. भगवान पुरुषोत्तम सर्वांचं कल्याण करो. जय श्रीकृष्ण.